अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. मीराबाईंचं हे पद आत्ताच आपण ऐकलं. कर्म की गती न्यारी संतो, बडे बडे नयन दिये मिरगन को, बन बन फिरत भिकारी. पुढे आपण बघितलं तर मूरख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिकारी, राजाजी को कौन विचारी. कळत नाही कुठे जाते. संतांना उद्देशून का असं म्हटलंय असा प्रश्न पहिला पडतो. संतांना उद्देशून नाही म्हटलेलं आहे. सच्छील व्यक्ती ज्या परमार्थ करू इच्छितात पण त्या इंटेन्सिटीने जात नाही आहेत तिथे, त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे की कर्माची गती विलक्षण आहे. तर पुढे ते असं म्हणतात की बडे बडे नयन दिये मिरग नको, कस्तुरी मृग, मोठे मोठे डोळे दिलेले आहेत, सगळीकडे बघते कुठून बरं सुवास येतोय, बन बन फिरत भिकारी, स्वतःच्या आतमध्येच आहे हे त्याला कळत नाहीये, त्यामुळे बन बन फिरत भिकारी. पुढे असं म्हटलंय की उज्ज्वल वर्ण दिये बगल नको, बगळ्याला पांढरा शुभ्र वर्ण दिलाय, कोयल करदिनी कारी. असं वाटतं आपल्या कर्मांनी कोळशासारखं करून टाकलं. एक अर्थ असाही वाटतो आपल्याला की बगळ्याला जसं पांढरा शुभ्र वर्ण दिलाय तसं कोयल म्हणजे कोकिळेला काळा वर्ण दिला, पण तसं नाही. जर का पूर्ण आपण अभंग बघितला तर असं दिसून येतं की कर्मामुळे माणूस स्वतःचा घात करून घेतो आणि जे परमार्थासाठी आवश्यक आहे ते करत नाही, यासंबंधी त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे कोळशासारखी एवढा पांढरा शुभ्र वर्ण दिलेला आहे पण तो नीट करत नाही साधना. पुढे असं म्हटलं की औरन दीपन जल निर्मल किन्ही, सगळे जे द्वीप आहेत त्यामधलं जे पाणी निर्मळ आहे. समुद्र करदिनी खारी, समुद्र खारट करून टाकतं त्याच्याजवळचं पाणी. कारण हा अर्थ कशामुळे बरं आपल्याला वाटतो की असाच असायला हवा. तर पुढे असं म्हटलेलं आहे की मूरख कोतुम राज दियत हो, पंडित फिरत भिकारी. याचा कसा अर्थ बरं लावायचा. तर मूर्खाला राज्य दिलंय म्हणजे काय, मनाला राज्य दिलंय, स्वामित्व मनाला दिलेलं आहे. त्यामुळे पंडित फिरत भिकारी, बुद्धी जी आहे जी वस्तुतः सत्कडे नेणारी हवी, पण मनाने त्याला असं काही गुंडाळून टाकलंय तिला की ती विवेकच करू नाही शकत आहे. आणि मग पंडित फिरत भिकारी, कर्म की गती न्यारी संतो असं म्हटलंय. शेवटी त्या म्हणतात मीरा के प्रभू गिरीधर नागुन, राजाजी को कोण विचारी. अंतस्थ ईश्वर जो आहे त्याला कोण विचारतं. म्हणूनच तर असं झालेलं आहे. म्हणजे जे स्वामित्व आहे ते मनाला दिल्यामुळे मनाने इंद्रियांना, बुद्धीला, सगळ्यांना गुंडाळून ठेवलं आणि त्याला जे पाहिजे तेच ते देहाकडून करून घेतं. आणि अशामुळे काय बरं होतं की माणूस त्याचा जो उद्देश आहे म्हणजे जे परमात्मा प्राप्ती हे ध्येय आहे त्याच्यापासून च्युत होतो. तर असं होऊ नये असं त्यांना सांगायचं आहे. तर नरदेहस्तवन समासामध्ये आपल्याला माहिती आहे समर्थ काय म्हणतात की इतुके हे नसता व्यंग, म्हणजे काही व्यंग नाही आहे शरीराला. नरदेह आणि सकळ सांग, सगळं काही नीट चालू आहे. तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे, त्याने लागलीच परमार्थ मार्ग धरावा असं समर्थ सांगत आहे. पण हा परमार्थ कसा बरं करायला हवा, तर संतांनी तो दाखवला की तो जाणता परमार्थ असला पाहिजे. उगाच काहीतरीच आपण करतोय आणि सद्गुरू बघून घेतील, देव बघून घेतील आपलं, असं आपण म्हणणं म्हणजे भाबडेपणा आहे. तसं काही होत नाही. त्यामुळे आपल्याला सद्गुरू नक्की काय करायचे ते सांगतात, त्याप्रमाणे आपण केलं नाही तर नाही होणार. तर त्यामुळे जाणता परमार्थ हा जो समर्थांनी म्हटलेला आहे की न जाणता परोपरी साधना केली कोटीवरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, असं अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यांनी. इथे मच्छिंद्रनाथांचं अजून एक पद आठवतं. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगत असतात की गुरूंचा शिष्य कोणाला म्हणावं. त्यासंबंधी त्यांनी असं म्हणलंय की दुनिया त्यजकर खाक लगाई, जाकर बैठा वनमो, खेचरी मुद्रा वज्रासन में ध्यान धरत है मनमो, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा.
पुढे असं म्हणतात की कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मरंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर, मुख बोले सो होवे, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. असे कितीतरी त्याच्यामध्ये कडवी आहेत. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शास्त्रों में कुछ रहा न बाकी, सारा ज्ञान कमाया, वेद विधि का मार्ग चलकर तन का लकड़ा किया, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. त्याच्यानंतर तीर्थ कर कर उमर खोई, जोग जुगत में सारी, धन कामीना नजर न लावे. म्हणजे कामना धन ह्यांच्याही परे तो गेलेला आहे. धन कामीना नजर न लावे, जोग कमाया भारी. आता आपल्याला वाटतं की आता तरी नाही, कच्चा बे नाही गुरु का बच्चा. मग कधी? शेवटी असं ते म्हणतात की कहे मच्छिंदर सुनरे गोरख, तीनों ऊपर जाना म्हणजे सत्व रज तम ह्यांच्या पलीकडे जायचं. तीनों ऊपर जाना, कृपा भई जब सद्गुरु जी की, आप पहचाना, सच्चा बे वही गुरु का बच्चा. असं मच्छिंद्रनाथांनी म्हटलेलं आहे. तर इथे जे आपल्याला म्हणतात की सर्वप्रथम की तीनों ऊपर जाना म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचा पहिले प्रयत्न कर, आणि कृपा भई जब सद्गुरु जी की आप पहचाना, स्वतःला ओळख, तू कोण आहेस ते सद्गुरु कृपेनेच होईल. पण सद्गुरु कृपा कळेल त्यासी जो शोधेल आपण असी. तर प्रयत्न करणाऱ्यांवरच कृपा होते असं स्वामीजी म्हणायचे. पण इथे जे पहिलं म्हटलेलं आहे की तीनों ऊपर जाना, तर ते कसं बरं? तर गीतेमध्ये भगवंत सुद्धा म्हणतात की त्रैगुण्यो विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे वेदांमध्ये सकाम कर्मकांड सांगितलेलं आहे. 3 गुणांशी संबंधित जे आहे ते. त्रैगुण्यो विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. पण तू निस्त्रैगुण्य हो, तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचा प्रयत्न कर. आणि ह्याच्यामध्ये निर्द्वंद्व कुठे बरं म्हटलेलं आहे की सकाम कर्मकांड आणि ज्ञानात्मक उद्देश असलेला कर्मयोग, यामध्ये तू निसंशयपणे कर्मयोग हा जो आहे ज्ञानात्मक उद्देश असलेला, त्याची निवड कर. नित्य सत्वगुणामध्ये राहायचा प्रयत्न कर आणि हळूहळू त्याच्यातून तू निस्त्रैगुण्य हो असं म्हटलंय. आणि आत्मवान हो, आत्मस्थित हो. मग आता जर का निस्त्रैगुण्य व्हायचंय, पण त्याच्यासाठी म्हणून सगळीच जी आपण कर्म करतो ती सत्व रजतम ह्या प्रकृतीच्या अंगानेच होत असतात कर्म. मग कसं बरं करायचं? त्याच्या पलीकडे जायचं. आपलं कर्म कसं झालं पाहिजे की आपण त्या पलीकडे जाऊ शकू? तर त्यासाठीच तर भगवानांनी कर्मयोग सांगितलेला आहे. कर्मयोगाच्या प्रिन्सिपल्सनुसार आपण कर्म करायला हवी असं भगवंत म्हणतात. त्याच्यासाठी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? तर कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा की, असं जे म्हटलेलं आहे. त्यामुळे कर्तृत्वाचा मधु, अरे मी केलं हे म्हटणं, आणि यामध्ये जो अहंकार आहे, आपण ह्यासाठी बघत आहोत हे, म्हणजे ज्यावेळेला कर्मयोग सूक्ष्मामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला आत्मस्थित व्हायचं आहे. तर त्या परमार्थ मार्गामध्ये अडसर होईल असं आपल्याला काही करायचं नाही. साधना करत असताना अडसर होईल कुठल्याही कर्मांचा हे आपल्याला, त्याच्याने आपल्याला जे ध्येय गाठायचे ते आपण गाठू नाही शकत. मग कर्मच अशा रीतीने झाली पाहिजेत कर्मयोगाचं आचरण करता करता की त्याची बोच कुठे आपल्याला राहणार नाही. आपण जर का ध्यान करत असू तर त्यावेळेला ध्यान करताना एखाद्याला घालून पाडून बोललो, एखाद्याचा जर का अपमान केला तर ते ध्यानामध्ये बोचत राहतं आपल्याला. तर तसं आपण न करावं, ह्यासाठी काय करावं? तर ते सांगतायत की कर्तृत्वाचा अहम नको, की मी केलं. अरे प्राप्त परिस्थिती जी आहे, तुला जी साधन सामुग्री मिळालेली आहे, यामध्ये कित्येक लोकांचा वाटा आहे. त्यामुळे ते कर्मसिद्धीस जाण्यासाठी म्हणून आपण एकटं जे काही करतोय ते पुरेसं नाही आहे. म्हणजे अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे की कर्माला अधिष्ठान हवं. त्याच्यानंतर कर्ता जो आहे, अधिष्ठानम तथा करता सुद्धा योग्य पाहिजे, आणि ते कर्म करण्याच्यासाठी म्हणून करणंच पृथक विधम, ती साधनं जी आहेत कर्माची ती देखील बरोबर असली पाहिजे.
साधं काही लिहायचंय आणि पेनच उठत नाहीये, अगदी तिथपासून आपण सुरुवात करू. साधन बरोबर नाहीये. जरी कर्ता बरोबर असला, कर्म जे करायचंय त्याचं अधिष्ठान असेल, तरी साधन नाही, तर साधन देखील हवं. एवढं सगळं झाल्यानंतर ते कर्म नीट केलंच नाही तर काय उपयोग आहे. तर करणंच पृथक विविधाश्च पृथक चेष्टा, म्हणजे जे कर्म करणार आहे ते नीटपणे एक्झिक्यूट केलं पाहिजे. आणि असं सगळं झाल्यानंतर शेवटी काय बरं म्हटलंय की दैवम चैवात्र पंचमम. मग तुझी जी कर्म आतापर्यंत तू केलीस, म्हणजे ते गोष्ट होण्यासाठी म्हणून जे काही तू केलंस, तुझा रोल तिथे संपला. विनोबांनी असं म्हटलेलं आहे की प्रार्थना आपण कधी करतो, ज्यावेळेला पूर्ण शक्तिबुद्धीनिशी आपण एखादं आपल्या प्रयत्नांनुसार पूर्ण कर्म केल्यानंतर अधिक बळ मागण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करावी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे अननोन फॅक्टर एक दैवाचा ठेवलेलाच आहे की दैवम चैवात्र पंचमम. तर त्यामुळे कर्तृत्वाचा अहम हा आपल्याला मारक ठरतो, आपलं जे उदात्त ध्येय आहे त्यासाठी म्हणून. आणि कर्मफलाची आसक्ती, तर इथे आपल्याला असं वाटतं की पण मग कर्मफलाच्या उद्देशानेच तर आपण कर्म करत असतो, नाही तर मग काय मजा आहे. कर्मफलाची आसक्ती म्हणजे कर्माचा उद्देश न ठेवणं आणि असंच काहीतरी कर्म करत राहणं, असं भगवान कधीही सांगणार नाही. भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रॅक्टिकल होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे कथेमध्ये, महाभारत कथेमध्ये, की ज्या वेळेला कर्णाला, म्हणजे ते शिष्टाई करायला गेलेले होते आणि तिथे भीष्मांनी कर्णाचा म्हणजे अपमान केल्यानंतर कर्ण म्हणतो की भीष्म जोपर्यंत लढत असेल तोपर्यंत मी लढणार नाही. आणि मग शिष्टाईला गेलेले श्रीकृष्ण काय बरं म्हणतात कर्णाला की जोपर्यंत भीष्म आहे तोपर्यंत तू त्यांच्या बाजूने लढणार नाहीस की नाही, मग तोपर्यंत तू आमच्या बाजूने लढ. इतका प्रॅक्टिकल विचार जर का श्रीकृष्ण सांगत असतील तर कुठलंही कर्म तुम्ही उद्देश त्याचा न विचारात घेता करा असं कसं बरं सांगतील, इम्प्रॅक्टिकल. तर असं अजिबात नाही. कर्माचा उद्देश आणि त्या उद्देशानुसार आपण काय प्रयत्न केले पाहिजेत हे ठरवण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहेच आहे. मग काय बरं म्हणणं आहे, म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तो कर्मणी, असं म्हटलेलं आहे. तर कर्म करण्याचा तुझा अधिकार आहेच आहे, उद्देश ठरवण्याचा सुद्धा तुझा अधिकार आहे. त्या दृष्टीने तू प्रयत्न करायलाच हवे, नाहीतर ते चुकीचं आहे. मग काय बरं प्रॉब्लेमॅटिक आहे, तर कर्मफलाची आसक्ती. कर्मफलाचा हेतू स्वरूप होऊन राहू नकोस असं त्यांना म्हणायचंय. मग कर्मफलाची आसक्ती म्हणजे काय की मी कर्म करत असताना हे जर का झालं तर मला पुढे इतके पैसे मिळणार आहे किंवा इतकं काय मिळणार आहे, अशी मान्यता मिळणार आहे, आणि त्या मान्यतेतून म्हणा किंवा पैशातून म्हणा मी काय पुढे करणार आहे. ह्या सगळ्या कामना आपण जर का कर्म करत असताना घोळवत राहिलो मनामध्ये, तर मग कर्मामध्ये कर्म करतानाची जी आपली तन्मयता असायला हवी ती तन्मयता नाही प्राप्त होत. आणि अंतःकरण सारखं कामनात्मक उद्देश आणि त्या बाबतीत विचार करणारं असं होतं. आणि त्याच्यामुळे समस्या कुठे होते, ध्यान करताना आपल्याला कळतं काय होतं ते. सारखं उद्या काय होणार आहे, आज हे नाही झालं, ह्याने असंच म्हटलं, त्याने तसंच केलं, असं सारखं आपण विचार करत राहतो. पण मग इथे जे आपण बघितलंय की कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू हे दोन्ही जे आहेत ते मारक आहेत. आणि तिसरं एक जे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे यज्ञार्थ कर्म झालं पाहिजे असं भगवान म्हणतात. यज्ञार्थ कर्म म्हणजे काय, ईश्वर प्रित्यर्थ, ईश्वर प्राप्ती हा उद्देश ठेवून प्रत्येक कर्म करणं हे यज्ञार्थ कर्मामध्ये मानलं जातं. त्याने काय बरं होतं, तर यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. म्हणजे यज्ञार्थ कर्म सोडून अन्यत्र कर्म केलेलं जे असतं ते कर्मबंधनात आपल्याला टाकतं. आणि त्यामुळे तू काय कर, तर मुक्त संग म्हणजे आसक्तीरहित होऊन त्या कर्माच्या बाबतीत किंवा कर्मफळाच्या बाबतीत आसक्तीरहित होऊन तू उत्कृष्ट कर्म कर. उत्कृष्ट कर्म करणं हे तर आहेच आहे बेसिक.
नाही तर जे टीका करणारे असतात ते म्हणतात की अरे तुमच्या त्याच्यामध्ये सांगितलंय, मग कसं काय उत्कृष्ट कर्म करणार, मग योगा कर्म सुकौशलम कशाला म्हटलं असतं, ते देखील सांगितलेलंच आहे ना. तर त्यामुळे इथे कर्म उत्कृष्ट करणं हे आलेलंच आहे. असं कुठलेच संत सद्गुरू भगवान कधीही आपल्याला असं सांगणार नाहीत की तू कर्म कसं तरी केलंस तरी चालेल. उलट ते बेसिक रिक्वायरमेंट आहे, त्याच्या पुढे कितीतरी आहे कर्मयोगामध्ये जे त्यांनी आपल्याला करायला सांगितलंय. त्यामुळे इथे कर्तृत्वाचा मधू, कर्मफलाचा आस्वादू हे दोन, परत यज्ञार्थ कर्म झालं पाहिजे. त्याच्यामुळे कर्मबंधनं निर्माण नाही होत आणि अंतःकरण मोकळं राहतं. मोकळं का हवं, नाहीतर मग आपल्याला जे गाठायचं ते आपण कसं गाठू शकू. जर का अंतःकरण सतत जे कर्म केलेली आहेत किंवा उद्या जे करायचे, 1 महिन्यानंतर जे करायचे, त्या बाबतीतच जर का सतत विचार करत राहिलं तर मग कसं होणार बरं. स्वामीजी असं गमतीत म्हणायचे की माणूस ध्यानाला बसला की काय 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 चालू होतात ना त्याच्या मनामध्ये. 1 महिन्यानंतर लग्न आहे एकांकडे, नातेवाईकांकडे, आत्तापासूनच त्याची तयारी ध्यानामध्ये सुरुवात होते. काय त्यांना गिफ्ट द्यायची आहे आणि काय काय बरं करायचं आहे. आणि स्वामी असं म्हणायचे की तो गिफ्ट रॅप करूनच ध्यानातून उठतो. गिफ्ट रॅप तरी नंतर करून चालेल की नाही, आता तू सिलेक्ट केली आहेस ना कुठली गिफ्ट घ्यायची आहे, मग ती गिफ्ट रॅप तरी नाही असं देता येईल का. गिफ्ट रॅप केलं नाही तर काय म्हणतील. ध्यानामध्येच झालं पाहिजे ते. मग या संबंधी मग त्यांनी आम्हाला असं केलं नव्हतं, आम्ही असं तरी करू वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण सारखं मनामध्ये घोळवत राहतो, ते कर्मबंधनात आपलं नेहमी राहणं जे आहे ते आहे. आणि त्याच्याने होतं काय की आपण अंतःकरण मोकळंच नाही राहत. आपल्याला जे गाठायचंय त्याच्यासाठी म्हणून मोकळं असेल अंतःकरण, तर त्यामध्ये आपण ईश्वराला आणू शकू ना. म्हणजे ईश्वर आहेच आहे, पण आपल्याला ते कळून चुकेल ना. पण ते आपण विचारवृत्तींनी इतकं गजबजलेलं असतं ते की तो म्हणतो की नको बाबा याच्या इथे कसं येणार. तर तसं ते होऊ नये असं सांगतात. आणि ह्याच्याने होतं काय, ह्या कर्मयोगाच्या प्रिन्सिपल्सनुसार आपण ज्या वेळेला कर्म करू त्यावेळेला चित्त, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुखदुःख समीकृत्वा लाभालाभौ जया जय. मग सुखदुःख, मानापमान या सगळ्यांच्या पलीकडे ते जे चित्त असतं ते अतिशय मोकळं राहतं. म्हणजे इथे एक स्वामी माधवनाथांचीच एक गोष्ट आहे की त्यांना एका सावकाराकडून ते कर्ज घेणार होते आणि त्या सावकाराने त्यांना 2 ते 2.5 असं 2 लाख 2.5 लाख असं दुपारी बोलवलं होतं त्या सावकाराच्या घरी. आणि तो पैसे द्यायचा कर्ज देऊन वगैरे, म्हणजे कर्ज द्यायचा, पण त्याची एक वाईट सवय होती की तो आलेल्याचा पहिले अपमान करायचा. तर माधवनाथ स्वामी वेळेचे किती पक्के होते आपल्या सर्वांनाच माहिती. तर ते बरोबर त्याने सांगितलेल्या वेळी तिथे पोहोचले आणि तो तिथून बाहेरच येत होता त्याच्या घरातून. तो म्हणाला आत्ता मला वेळ नाही आहे, तुम्ही पुन्हा केव्हा तरी या, असं सरळ सरळ त्यांनी त्यांच्या तोंडावरती सांगितलं. आणि तिथे भोळे म्हणून एक होते, ते तिथे बाजूलाच होते. तर बरं म्हणाले स्वामीजी आणि ते परत निघाले. 5च मिनिटात तो स्कूटरवरून परत आला तो सावकार आणि अर्धा तास त्या भोळ्यांशी बोलत होता. त्यांना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी ते गेले स्वामींकडे आणि ते म्हणलं की काल जे झालं त्यांनी मला खूपच वाईट वाटलं म्हणून असं. त्यावरती स्वामी माधवनाथांनी काय बरं म्हणावं, असतात अहो एकेकाची कामं, परत मी गेलो की होईल माझं काम. म्हणजे आपला अपमान झालाय वगैरे काही सुद्धा नाही. आपण असतं तर काय केलं असतं, विचारच करता येत नाही. तशीच अजून एक गोष्ट आहे अंबुराव महाराजांच्या जीवनातली. गुरुदेव रानड्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू, त्यांची अशी कथा आहे की एका खटल्यामध्ये साक्ष त्यांना द्यायची असते आणि विजापूरला, आणि तिथे अंबुराव महाराजांना बोलवलेलं असतं आणि त्यांचे शिष्यगण जे आहेत ते काही शिष्यसुद्धा येतात त्यांच्याबरोबर. तो जो वकील असतो तो अतिशय वाईट रीतीने त्यांना ट्रीट करतो. म्हणजे काय बरं, तर तो स्वतः खुर्चीवर बसलेला आहे आणि अंबुराव महाराजांना खाली जमिनीवरती बसवलं आणि नंतर असं म्हणतो की ह्या साक्ष देताना तुम्हाला काय बोलायचं ते मी तुम्हाला सांगतो. अंबुराव महाराज म्हणतात की मी जे काही घडलेलं आहे ते पाहिलेलं आहे, त्यामुळे काय सांगायचं ते मी सांगेन बरोबर. हे कळल्यानंतर आपल्या बाजूने हा नाही आहे म्हटल्यानंतर, साक्षी हा आपल्या बाजूने नाही म्हटल्यानंतर की तुम्ही जा
असं त्यांना सांगतात. म्हणजे किती अपमान त्यांचा होतो हे शिष्यगणांना, तिथे बाजूला बसलेल्यांना अगदी असह्य होतं. तिथून बाहेर निघाल्यावरती अंबुराव महाराज एकच म्हणतात, संध्याकाळच्या नेमाची वेळ झालीच होती. म्हणजे मी सद्गुरू आहे किंवा इतका माझा शिष्यगण आहे आणि ह्याने माझा अपमान केला त्या सर्वांच्या समोर वगैरे, काहीच नाही. संध्याकाळच्या नेमाची वेळ झालीच होती असं म्हणून ते तिकडे जातात. म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे ना, की जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ सामाय, निंदा स्तुती नोहे दुखंडू जो. म्हणजे निंदा आणि स्तुती यांनी जो दुभंगलेला नाही असाच माणूस योग्य आहे ना. म्हणजे ईश्वर प्राप्ती करण्याच्यासाठी म्हणून हे झालं सत्पुरुषांच्या बाबतीत. आपण आपल्यासाठी काय लावायचंय, की आपण कर्मयोगाच्या आधाराने कर्म करायचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. सांख्यांची गोष्टच वेगळी आहे, आपण तिथे कम्पेअरच करू नाही शकत त्यांच्याबरोबर. तर आपण दिलेले जे आहेत रूल्स त्याप्रमाणे आपण आचरण करायचं एवढंच आपल्या हातात राहतं. तर कुठले बरं रूल्स आहेत, परत जर का आपण बघायला गेलं तर कर्तृत्वाचा अहम नको, की मी केलंय. कारण आपण कर्म जे करतो त्याच्यामध्ये कित्येक लोकांचा वाटा असतो जो आपल्याला कळतही नसतो. एखाद्याचा जन्मच एकदम छान, सगळं सुयोग्य आहे वातावरण आणि आईबाबा देखील सपोर्टिव्ह आहेत, अध्यात्माबद्दल म्हणूया किंवा कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत. बायको देखील किंवा नवरा, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे अध्यात्म करतोय ह्या बाबतीत, किंवा जे काही चालू आहे त्या बाबतीत, कर्म जे काही प्रोफेशन आहे त्या बाबतीत सुद्धा सगळी अनुकूल परिस्थिती आहे. ती अनुकूल परिस्थिती आपण निर्माण थोडीच केली, ती अनुकूल परिस्थिती आपल्याला लाभली. ह्याच्यामध्ये कित्येक लोकांचा वाटा आहे. ईश्वरच ते करून घेतोय या सगळ्या लोकांकडून. आणि आपल्याला सुद्धा जी बुद्धी प्राप्त झाली आहे, एखाद्याला खूप अगदी हुशार आहे वगैरे, तर त्याला बुद्धी सुरुवातीला दिली कोणी, ज्यामुळे तो काय जे करत असेल. पण तो ते करत असताना सुद्धा कित्येक लोकांचा वाटा आहे त्यामध्ये. त्यामुळे आपण केवळ मी केलं असं जर का म्हणलं तर परत कर्मबंधन निर्माण होणार. त्याच्यानंतर कर्मफलाची आसक्ती नको. म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि काय प्राप्त होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे असं बरोबर केल्याने हे प्राप्त होईल हेच माहिती नाही आहे आणि कुठेतरी अंधारामध्ये हातपाय मारत राहिलेत असं काही कोणत्याही संतांना अपेक्षितच नाही आहे. तर त्यामुळे केवळ एवढं आहे की काम करत असताना, कर्म करत असताना, की अरे हे मिळाल्यानंतर मला कसं होईल, किंवा ते कर्मफल प्राप्त जरी झालं तरी आता म्हणजे स्वामी नेहमी उदाहरण द्यायचे की परीक्षा येते त्यावेळेला काही टी व्हीवरचं बघायचं नाही आहे किंवा ही मजा ती मजा सगळं परीक्षेनंतर करायचं आहे हे आधीच आपल्या मनामध्ये असतं. आणि पण त्यावेळेला नाही अभ्यास करायचा आहे, अभ्यास एकदा परीक्षा झाली की बघू असं आपल्या मनात असतंच. आणि ती परीक्षा झाल्यावरती आपण एकदम त्यामध्ये जर का वाहवत गेलो तर अरे 2 दिवसानंतर परत पेपर होता हे जर का आपण विसरलं तर परत प्रॉब्लेम येईल. किंवा पुढच्या गोष्टींबद्दल आपण ढील देऊन चालणार नाही, कारण ती परीक्षा आहे की त्यातला एक भाग झाला. त्यामुळे हे सगळं करताना कर्मफलाची आसक्ती बाधक नको ठरू देत आपल्याला. आणि प्रत्येक कर्म हे ईश्वर प्राप्तीसाठी मला दिलं गेलेलं आहे या भावनेतून आणि ईश्वराची सेवा किंवा ईश्वर प्रित्यर्थ या भावनेने आपण करणं, याने ती कर्म करण्याची पातळी जी आहे ती उदात्त होत राहते. हे स्वामीजींचं एक वाक्य आहे, ते असं म्हणतात की ज्ञानाचा वसंत ऋतू जर का फुलायला हवा असेल तर विकसित अंतःकरणाची वनश्री असायला हवी. माळरानावरती वसंत ऋतू फुलत नसतो. तर माळरान का बरं असं म्हटलेलं आहे, कारण कर्मयोग आपण करतो त्याचा उद्देश काय आहे की अंतःकरण ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला सुयोग्य करायचं आहे, ह्यासाठी कर्मयोग आहे. म्हणजे अखंडानंदांनी जे सांगितलेलं आहे की दूर समोर भिंतीवरती एक फोटो आहे, तो फोटो मला पाहायचा आहे ना, मग इथे कर्माचा संबंध काय, तू दूर आहेस ना, मग तिथपर्यंत चालत जाणं अशा
डिस्टन्सवरती, की तिथून तुला तो फोटो नीट दिसेल. ते चाळणं म्हणजे कर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर असं ज्या वेळेला आपण कर्मयोगाच्या प्रिन्सिपल्सनुसार आपण करायचा प्रयत्न करू आणि कित्येक वेळेला असं नाही होत. विवेकानंदांनीच म्हणलं की निष्काम कर्मयोग असं आपण कित्येक वेळेला म्हणलं असलं तरी सुद्धा दिवसातून एकही कर्म आपलं निष्काम नसतं. कितीतरी दिवसातनं कधीतरी एक आपण निष्काम कर्म कदाचित करू शकू आणि त्याचा सुद्धा अहंकार जर का निर्माण झाला तर परत आलो खाली. तर त्यामुळे काय बरं करावं, मी माझ्या शक्तिबुद्धीनुसार तुम्ही जी दिलेली आहे देवाने म्हणजे, तर त्यानुसार मी माझं कर्म नीटपणे पार पाडीन आणि देवा तू बघून घे, जे कर्म झालं ते देखील तुझं तुला अर्पण, अशी भावना आपण ठेवावी. आणि त्यातून ती बंधनं जी असतील ती थोडी सैल होऊन जातील आणि आपल्याला जो ज्ञानप्राप्तीचा उद्देश जो आहे त्याकडे वाटचाल करायसाठी म्हणून जो मार्ग आहे तो सुकर होईल. हरिओम. हरिओम. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. तू मनबुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची का पावसी हे माझी भाग. तस्मात सर्वेषु कालेषु महामनुस्मर युद्धेच. हा जो गीतेचा श्लोक आहे त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी आलेली आहे की तुला मी हे सांगतोय कारण तू मला अतिशय प्रिय आहेस आणि मी सांगतोय असं जर का वागशील तर मलाच येऊन मिळशील हे मी शपथपूर्वक सांगतोय. वस्तुतः लहानपणापासून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे साधारण एकाच वयाचे आणि त्यांचं नातं पण आहे, आतेमामे भावंडांचं मैत्री पण आहे. हक्काने तू आमच्याकडे यावास असं अर्जुन त्यांना सांगतो आहे. शस्त्र नाही धरलं तरी पण हातात सारथ्य स्वीकारलेलं आहे. आता एवढं ज्याच्यासाठी देव स्वतःहून करायला तयार आहे, करतो आहे. एकांतच आहे त्या दोघांना तिथे. गीता सांगत असताना कोणालाही सांगितलेलं नाही असा उपदेश अर्जुनाला केलेला आहे. प्रत्यक्ष बलरामासारखा भाऊ, रुक्मिणी, उद्धव कोणालाही भगवंतांनी गीता सांगितलेली नाही, अर्जुनाला सांगितलं. असं असताना देवाचं एवढं सानिध्य लाभलेलं असताना देवच सांगतोय की मी सांगतो असा वाग तर तू मला येऊन मिळशील. याचा अर्थ असं सांगायचं आहे की व्यक्तिमत्व ईश्वराच्या स्वरूपाला जोपर्यंत अनुकूल होत नाही, अनुरूप होत नाही, तोपर्यंत ईश्वर तत्वाचा बोध अंतःकरणात होणार नाही. सगुण रूपाने दर्शन व्हावं असं ईश्वर प्राप्तीचा जो एक किती आपण सोहम ध्यान समजून घेतलं, पटलेलं असलं बुद्धीला, तरी देव भेटावा असा उरावरी भेटावा म्हणतात तसं एक इच्छा सुप्त असतेच. सगुण भक्ती नैसर्गिक माणसाची टेंडन्सी आहे आणि म्हणून तो सर्वशक्तिमान ईश्वर त्याला वेगवेगळ्या रूपांनी मानवी मनाने नटवलेला आहे आणि ज्या ज्या काही मानवी शरीराच्या मर्यादा आहेत त्या उल्लंघून गेलेल्या अशा प्रकारचं ते सगळी रूपं ईश्वराची आहेत. की मग माणसाला 2 हात आहेत, त्या ईश्वराला 4 हात आहेत. सर्वशक्तिमान, त्याला 1 मुख आहे, अनेक वक्त्र असं प्रकारचं तो ईश्वर आहे. म्हणून सगळी रूपं ही मानवाच्या मनाच्या बुद्धीच्या ज्या संकल्पना आहेत, त्याच्या ज्या शक्ती आहेत, त्याचंच व्यापक स्वरूप अशा प्रकारे माणूस ईश्वराला बघत असतो. स्वामी विवेकानंद खूप तर्कनिष्ठ होते. ते असं म्हणत की ह्या माणसाच्या प्रवृत्तीवर जर का आपण माणूस आहोत म्हणून अशा प्रकारे आपले सगळे देव पण मानवी स्वरूपातले आहेत. मी त्यांचं मुख्य शरीराचा आकार हा मानवी आहे. जर का आपण म्हैस असतो तर आपल्या कल्पनेतली देव पण एक मोठी म्हैस असा असतो. पण हे सगळं झालं तरी सुद्धा देवाबद्दल ऐकणं, त्याच्याबद्दल बोलणं आणि तो प्राप्त झाल्यावर कसं कसं आमचं छान होईल याच्या कल्पना करणं, ह्याच्यामध्ये मानवी मन रमतं. पण स्वतःमध्ये बदल करायचा आहे हा भगवंतांनी सांगितल्यानंतर सुद्धा
तो बदल करायला माणूस तितका तयार नाही होत. म्हणून देव भेटेल कधीतरी कृपा करून आम्हाला त्याने भेट द्यावी वगैरे असं नसून तू भेटीला लायक हो, अशा प्रकारे भगवंत सांगत आहेत. विश्वरूप दर्शन वगैरे हे जे अध्याय आहेत, खूप मोठं कौतुक किंवा खूप औत्सुकता असते, कसं झालं असेल ते अर्जुनाला वगैरे असं वाटतं. तर गुरुदेव रानडेंना एकाने विचारलं होतं की विश्वरूप दर्शनाबद्दल, तर त्यांनी असं म्हटलं की ज्याची दृष्टी तयार आहे त्याच्यासाठी विश्वरूप दर्शन सर्वदा उघडच आहे. म्हणजे आत्ता हे जे सगळं आहे हे ईश्वराचंच तर अभिव्यक्ती आहे, आपली नजर त्याला तयार नाही. म्हणून काहीतरी असं भन्नाट होऊन जाणार आहे आमच्या बाबतीत असं समजून न घेता, जे आमचं मूळ स्वरूप आहे त्याला प्राप्त होण्यासाठी, त्याचं स्वरूप समजण्यासाठी मुख्यतः आधी विचारांनी आणि त्याच्यानंतर प्रक्रियासुद्धा तेच ध्यान आम्ही कित्येक वर्ष करतो आहोत, पण त्यातल्या सूक्ष्म सूक्ष्म टप्पे हे चिंतनाने कळून घेणं रिकाम्या वेळामध्ये, आणि दुसरं म्हणजे प्रक्रिया करत असताना त्यात काय जमत नाही आहे हे कळून घेणं, आणि मग अनुभूतीचं स्वरूप समजून घेणं, आणि ती अनुभूती प्राप्त झाली आहे हे शास्त्रांच्या आधारे व्हेरीफाय करून घेणं. असं करत करत ती व्यक्ती हळूहळू शनै शनै असं जे म्हटलेलं आहे त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हळूहळू असं म्हटलं आहे, पण स्वामीजींनी त्याला क्रमाक्रमाने असं म्हटलं आहे. शनै शनैचा अर्थ एका क्रमाने हळूहळू. याच्यामध्ये आपण फारच हळू करायची शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणून सांभाळून घेत आहेत, पण ते ज्ञानेश्वर महाराजांचं हळू आहे हे आपण विसरता कामा नये. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून जी दोनच गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत, म्हणजे आमच्या कपॅसिटीमध्ये आहेत, ते म्हणजे मन आणि बुद्धी. म्हणून ईश्वर प्राप्ती होणार आहे कशा सहाय्याने, तर बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं त्या तत्वाचं स्वरूप आहे. आणि ती बुद्धी इतकी सिंगल पॉइंटेड असायला पाहिजे, व्यवसायात्मिका बुद्धी असं त्याला गीतेने नाव दिलेलं आहे, सद्बुद्धी, की तिने ईश्वर तत्वाचा वेध घेतला पाहिजे, बाकी सगळी व्यवधानं सोडून दे. आणि ते करण्यासाठी मुख्य अडचणीचा भाग आहे की आमचं मनच आम्हाला साथ देत नाही, आणि ते मन बुद्धीला तितकं फॉर नाही. बुद्धी जितकी तत्वाचा वेध घेऊ म्हणते तितकं मन त्याला बाहेर खेचतं. ते मागे उदाहरण रामकृष्णांचं दिलं होतं की कशा प्रकारे साधकाचं अवस्था चाललेली असते की एका खोलीमध्ये एक मुंगूस अडकलेला आहे आणि त्या खाली पाणी आहे, ते पाणी वाढत चाललं आहे, आणि त्या मुंगसाला उडी मारून एक कोनाडा आहे. जुन्या काळातल्या भिंतींना कोनाडे असत, आणि त्या कोनाड्यामध्ये एवढीशीच जागा असते, फार अशी काही स्पेस नसते की ते राहू शकेल. म्हणून ते मुंगूस जीव वाचवायला त्या कोनाड्यात उडी मारतं, पण त्याच्या शेपटाला एक वीड बांधलेली आहे, त्यामुळे ते कोनाड्यात जातं पण शेपूट खाली लोंबत राहतं आणि त्या वजनाने परत पाण्यात पडतं. असं त्याचं चाललेलं आहे. आपली अवस्था सांगितलेली आहे की आमच्या त्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांना मागे अंतःकरणाच्या जडत्वाची शेपटीला आमची वीड बांधलेली आहे, आणि ती आम्हाला सोडवता येत नाही. म्हणून आम्ही कितीही उडी मारायचा प्रयत्न केला आत इमॅजिनरी, तरी तिथे स्थिरच होत नाही. म्हणून मोक्ष देईल ज्ञान येतं किर नाही आन, परी ते थारे म्हणजे ते स्थिरावे, ऐसे मन शुद्ध व्हावे, असं जे म्हटलं आहे की मोक्ष ज्ञानाने मोक्ष होईल हे तर निश्चित आहे. मग ज्ञान आम्हाला कळलेलंच आहे, सगळ्या जगात तत्व आहे, तेच आमच्यामध्ये आहे, त्याचं स्वरूप प्राप्ती म्हणजेच ज्ञानप्राप्ती पाठ. पण ते झाल्यानंतर तसं आमच्या वर्तणुकीतून तर दिसतच नाही आहे तसं, कारण ते स्थिरावलेलं नाही. म्हणून ज्यांचं ते स्थिरावलेलं आहे त्यांनी काय केलं आहे, तर ती मन आणि बुद्धी ही कर्माच्या आणि कर्मफळाच्या आसक्तीमध्ये आणि कर्तृत्वामध्ये लिप्त नाही. म्हणून आत्ता आपण जसं ऐकलं की कर्मयोगाचा सगळा भाग हा आमचं अंतःकरण सोडवण्यासाठी आहे. ती कित्येक वेळा ते कर्म, ते आसक्ती सोडा आणि मग कर्तृत्वाचा अहंकार सोडा, मनात तर तो डोकावतोच आहे, आम्ही कसं निरासक्त आहोत हे पण कुणीतरी ॲप्रिशिएट करावं असं वाटतं आहे. हे सगळं आतमध्ये चाललेला संघर्ष, आणि मग आपण परमार्थ करतोय का आतल्या आत नुसतं आपलं संघर्षच चाललेला आहे. अशा प्रकारचा जो एक मोठा ताण मनावर येतो की त्यापेक्षा मग भक्ती बरी, आम्ही आरत्या म्हणतो, हे सगळं करण्यापेक्षा असं म्हणून माणूस दुसराच मार्ग शोधतो, स्वतःला एक्सक्यूज येतो. कारण संघर्षाची जी तयारी आहे तो संघर्ष आम्हाला ताकद देतोय अंतःकरणाला, आणि ती ताकद घेऊनच सगळा परमार्थाचा प्रवास हा अंतःकरण टणक बनवण्यासाठी आहे.
ते सतत असं लपकं असतं, ते फळी असते ना, की जरा काय झाली की तिचं जातच खाली. तसं नाही होतं कामात. ते दणकट असलं पाहिजे. आणि मग ते दणकट अंतःकरणाने सगळ्या संतांचा परमार्थ बघितला, दणदणीत परमार्थ असं स्वामी म्हणतात, की स्वामी माधवनाथ ते आणि स्वामी वरदानंद भारती त्यांच्या दोघांचा एकत्र फोटो आहे आणि एकत्र ते भेटलेले असताना, तर त्याच्यावर त्यांनी स्वामींनी असं म्हटलं की अशा वेळेला लोक खाली कॅप्शन देताना मग जवळिकीची सरोवरे उचंबळती वगैरे लिहितात. पण त्याच्यावर माझ्या मनात अशी रिॲक्शन आली, म्हणजे स्वामीजींच्या, की दणदणीत माणसं दोघेही, स्वामी माधवनाथ वरदानंद. म्हणून रडेपणाने आणि आम्हाला ते जमेल कसं वगैरे हा भागच करू नको. ते जमण्यासाठीच आम्ही लायक आहोत म्हणून हे आम्ही करतो आहोत, हे समजून घेण्याची बुद्धी आहे. आणि अशा प्रकारे एकदा ठरवल्यानंतर तू आता मागे फिरू नको. मा मनुस्मर युद्धच असं सांगितलं. युद्धकर्म अर्जुनाचं प्राप्त कर्तव्य कर्म आहे, पण साधकांसाठी पण हे सांगितलेलं की हे तुमचं युद्धच आहे. आणि युद्धात ज्याप्रमाणे माणूस जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो, पळून जाण्याची तयारी करत नाही, तसं हे जीवन रोजचं युद्ध म्हणून स्वतःच्या अंतःकरणातल्या अवगुणांची जडत्वाशी. आणि असा जर का आपण आपल्या अंतःकरणाचा, मन आणि बुद्धीचा चार्ज घेतला, तर मग ते गुलामासारखे थोडेसे वागतात. त्यांना कळतं की आता राजा राज्यपदी बैसता उगीच झाले सर्व सत्ता, असं जे समर्थांनी म्हटलंय. राजा राज्यपदी बसला त्याने आपलं राजे पण कधी कधी सिद्ध करायला लागतं. ते घरच्यांवर तो सिद्ध करतो, तसं न करता आतल्यावर ते तिथेही फेल जातं. तसं इथे सांगता आहेत मा मनुस्मर युद्धेचं. ते युद्धाचं स्वरूप काय आहे, तर युद्धबिद्ध आम्हाला शिकणार नाही. मग किमान तुझ्या कपॅसिटीने ते जमत नसेल तर ते कर्तृत्व ईश्वरालाच देऊन टाक. म्हणून एक वेगळा मार्ग थोडासा, की मय्यर्पित मनोबुद्धीर, माझ्या ठाई मन आणि बुद्धी अर्पण करायला. आणि ते कर्तृत्व सगळं मग तो त्याच्या शक्तीने तुला चालवेल. आधी मान्य कर मी करता नाही, कारण माझ्याच्याने हे सगळं सांभाळलं जात नाही, तू हे कर. मग तो त्याच्या शक्तीने तुला चालवेल. आणि मग तू ज्या वेळेला चालवेल त्यावेळेला जो आतून तो साथ देतो आहे त्याला नाही म्हणू नकोस. त्यावेळेला अर्पण भक्ती, स्वामीजींनी असं म्हटलं आहे की नवविधा भक्तीमध्ये अर्पण भक्ती सांगितलेली नाही आहे. याचं कारण ती सगळ्या भक्तीमध्ये अनुसूतच आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी अर्पण करायला लागतं. आणि मुख्य काय अर्पण करायचं, मन आणि बुद्धी. तू मनबुद्धी साचेसी, साचेसी म्हणजे खरेपणाने, खरी खरी डिक्लेअर करू नको, आतमध्ये खरं खरं तू ते अर्पण करून टाक. आणि त्याच्यामध्ये जर का दंभ ठेवलास की दाखवण्यासाठी किंवा एक मान्य केले पण आतून ते खरं खरं झालं नाही, तर तसं होणार नाही. जैसा भाव जयापासी तैसाची देवतयासी. भाव जाणे अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. तो अंतरसाक्षी आहे. लोकांना फसवू शकलास तरी त्याला फसवू शकणार नाहीस. जरी भाव असला माईक म्हणजे खोटा, तरी देव होय महाठक. नवल तयाचे कौतुक जैसास तैसा. असं जे म्हटलं आहे त्याच्यामध्ये हे सांगायचं की ते खरं खरं अर्पण करून टाक. आणि अर्पण करून टाक म्हटल्यानंतर एकदा ते अर्पण तुला असो असं म्हटल्यानंतर ते मनापासून अर्पण होत नाही. म्हणून सतत अर्पण करत राहा. म्हणून कर्मयोगाची प्रिन्सिपल्स ही समजून घेत असताना त्याच्यामधला जो भक्तीचा भाव आहे की ज्याच्या साह्याने आमचा तो कर्मयोग जो जमत नाही आहे आम्हाला, तो आम्ही थोडं ईश्वराच्या आधाराने करायला शिकतो, तो भाग म्हणजे भक्तिभावने सहित कर्मयोग. आणि त्याच्यासाठी ते अर्पण करणं हे नैमित्तिक स्वरूपात का असेल, आमचं नित्य होत नाही आहे, पण नैमित्तिक स्वरूपात आम्ही करायला शिकतो आहोत. कर्मयोग म्हणजे कर्मांचा तो कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू आड कधी येतो, आम्ही विशेष कर्म करत असताना, की काहीतरी छान केलं, एक्सेप्शनल केलं, तेव्हाच लोक जरा बरं म्हणायची शक्यता असते. आणि ते झाल्यानंतर ते नाही म्हणत म्हटल्यानंतर आम्हाला जे कासावीस होतो आतल्या हात, तर तो याचा अर्थ ते आतून सुटलेलं नाही. स्वामी माधवनाथ म्हणजे त्याला काही बाह्य व्यक्त स्वरूप नसतो, बाह्य ती अशी गोवड असत असते व्यक्ती, पण आतून त्याला माहिती असतं काय चाललंय. स्वामी माधवनाथ जसं म्हणत असत की संत हे चिकूच्या बीसारखे असतात की ती अशी मोकळी बाहेर निघते, काही त्याला चिकटलेलं नसतं. आणि आमची अंतःकरण स्वामी असं म्हणत असत की आंब्याच्या कोळीसारखी आहे, ती किती पिळा रस शिल्लकच आहे त्याच्यात. ते पोरं ते पिळून पिळून चोखून खातात,
आणि एकदा स्वामीजी असं म्हटलं होतं की मग काही काही लोक एवढे ते रसामध्ये आसक्त असतात की ती म्हणजे सगळी पिळून झालेली कोय पण पाण्यात टाकून त्याचा मँगोला करून पितात. रसच नाही जात. तसं करू नको. तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी. विशेष कर्म ईश्वराच्या शक्तिबुद्धीने होत आहे, त्याचं फळ त्याला अर्पण आहे, ही भूमिका स्वीकारली अंतःकरणाने. ते करतो पण आहे, मनापासून नाही झालं तरी एक यांत्रिक पद्धतीने करतो आहे. पण जर का ईश्वर स्वरूपामध्ये चित्त विलीन होऊन व्हायला हवं असेल तर आम्ही दिवसभरात फारच क्वचित विशेष कर्म करत असतो. जनरली असं असतं की आम्ही साधंच काहीतरी आमच्या दिवसाचं चाललेलं असतं आणि त्यावेळेला आमचं मन हे पूर्ण विस्कळीत असतं. दुश्चित्त असं स्वामी समर्थांनी त्याला शब्द वापरलेला आहे की ते दुश्चित्त म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण स्वतःला ॲनलाइज करत नाही. सकाळी उठल्यापासून ब्रश करताना, आंघोळ करताना, सगळं आवरताना काय मनात असतं, आज काय केलं तर काही नाही केलं असंच आहे असं जे म्हणतो. अरे काय केलं, आत्मस्वरूपावर आहे, नाम घेतो आहे, असं उत्तर आतून तरी येऊ देत नाही एकदा तरी. आणि म्हणून मनबुद्धी साजेसी याचा अर्थ विशेष वेळेला ते विनयाने, अहंकार होऊ नये म्हणून ठीक आहे. पण तुला जर का चित्त ईश्वर स्वरूप करून हवं आहे तर तुला प्रत्येक वेळेला सांभाळायला लागेल. आणि म्हणून मनाचं अर्पण करणं म्हणजे काय आहे तर मनाच्या वृत्ती या ईश्वराशी संबंधित करून देणं सगळ्या प्रकारच्या. बुद्धी अर्पण करणं म्हणजे काय तर बुद्धीचा जो वेध घेण्याची क्षमता आहे, समजून घेण्याची क्षमता आहे, ही सगळी ईश्वराला डेडिकेट करून टाकणं, चिंतनात असणं, स्वाध्याय करणं. आणि हे आम्ही काही करत नाही. आणि मग आम्हाला सगळा असं व्हेकंट पिरियड जातो आणि मग ध्यानामध्ये पण तो तुटक मन एकवटले त्याने फुटक ध्यान केले. सगळीकडे असं तुटलेलं मन, कशातच लक्ष नाही. आणि ते मग आम्ही गोळा करायचा प्रयत्न करतो ध्यानामध्ये आणि तो साधत नाही म्हणून थोडंसं काहीतरी मिळतं आणि आम्हाला पुढे काही अचीव होत नाही. याचं कारण दिवसभरामध्ये आमचं लक्षच नसतं. म्हणून ईश्वरप्राप्ती हा जीवनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. ही वाक्य आकर्षक जरी असली तरी त्याच्यासाठी जे काही समर्पण करायला लागतं, आमच्या सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवायची आवश्यकता निर्माण व्हायला लागते. आणि माणूस त्याला फारसा तयार नसतो. पण हळूहळू त्याला असं लक्षात यायला लागतं की हे नाही केलं तर नाहीच होणार. तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हे शपथपूर्वक सांगत असताना पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की तुम्हाला येऊन मिळशील हे सांगत असताना पुढे एका ठिकाणी काय केलंस तर तुम्हाला कधीच येऊन मिळणार नाही हे पण सांगितलेलं आहे. शपथपूर्वकच सांगितलेलं आहे ते पण भगवंतांनी की पै तोंड भरो का विचारा. तोंड भर नुसते विचार आहेत. कधी सुरू केलं की काय घेणार असं विचारलं, पाऊण तास असं म्हणतात की तुम्ही तोंड बंद करायला काय घेणार, पाऊण तास. तुम्ही पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांशी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणजे शपथपूर्वक सांगतो, अजिबात प्राप्त होणार नाही. की बोलताना सगळे विचार आहेत आणि आतमध्ये विषय भरलेले आहेत. चित्ती अहंते ठाव. चित्तामध्ये अहंकार आहे आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. चावी मारल्याला सुरू करतो. जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसे नाही कोडी एक जन्म जावो. म्हणजे 1 कोटी जन्म गेले परी न भावीचे माते तरी मला प्राप्त होणार नाही. म्हणून कधी बोलता येतं आहे, किती समजलं आहे, म्हणजे सांगण्याच्या दृष्टीने प्रबोधन शक्ती किती आहे ह्याच्यावर काहीच डिपेंड नाही. शांत बसून अंतःकरण निर्विषय करण्याची क्षमता ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या दृष्टीने ते जास्ती तो परमात्मा सुलभ आहे. म्हणून ज्या ज्या काही आकर्षक गोष्टी किंवा मानाच्या गोष्टी वाटतात ते सगळे धोके आहेत आणि ते प्राप्त नसतील तर मोठं भाग्य आहे असं समजायला पाहिजे. की आम्ही कोणाच्या नजरेत येत नाही तेच बरं आहे. कोणाच्या नजरेत नाही. न पुसे मज कोटी कोठेही असता समाधान चित्ताची या सुखे. हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की एकांतात जे बरं वाटतं स्वतःपाशी असण्याने, पण अंतःकरणाला उपासनेची सवय असली तर. नाहीतर माणूस त्या एकांतात काहीतरी काढून बसतो, त्याला तो एकांत सहन होत नाही. कालच मी ते ऐकलं होतं एकाचं की ध्यान नको, कारण का तर ध्यान बसल्यावर विचार सुरू होतात आणि भीती वाटते असं त्यांनी म्हटलं एका व्यक्तीने. तर भीती वाटते, मी असा विचार केला कशाची भीती वाटते, स्वतःचीच भीती वाटते. ते सद्गुरू जग्गी वासुदेवांचं एक खूप छान त्यांचे कॉन्व्हर्सेशन चालू असतात त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की
इफ यू आर अलोन अँड यू आर नॉट फिलिंग हॅपी देन यू आर इन बॅड कंपनी असं म्हटलं. बॅड कंपनी ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला सारखं दुसरं कोणीतरी लागतं आहे, स्वतःशी राहायला मन तयार नाही, कारण तितकं बरोबर नाही हे त्याचं त्याला मनालाच आपण आवडत नाही असं म्हणायचं आहे. म्हणून अशा प्रकारे ज्यांचं चित्त अहंकारपूर्वक अहंकार हळूहळू कमी करायला शिकलेलं आहे तसं शिकावं असं संतांना सांगायचं आहे. आणि ते सांगण्यासाठी ते अर्पण कर. अर्पण कुठली गोष्ट करता येईल? जी गोष्ट शुद्ध आहे तीच अर्पण करता येईल. देवाला आपण देवासमोर स्नान करून जसे जात नाही तसं अंतःकरणाला पण स्नान घातल्याशिवाय देवापुढे जायचं नाही असं ठरवायला पाहिजे. आणि ते स्नान कशाचं आहे तर शुद्ध विचारांचं आणि दुसरं म्हणजे नामाचं स्नान. म्हणून किती मंत्र, किती नाम घेतलं, किती उपासना केली ह्याला क्वांटिटीला महत्त्व आहे, पण क्वांटिटीपेक्षा पण त्याच्यामध्ये आमचं अंतःकरण किती, अंतःकरणपूर्वक किती केलं, नामासाठी नाम किती घेतलं त्याला जास्ती महत्त्व आहे. म्हणून हे सगळी उपकरणं आम्हाला मिळालेली आहेत. शरीर हे एक उपकरण आहे. आतली करणं म्हणजे साधनं, अंतःकरण असं जे म्हटलेलं आहे, आतली साधनं मन आणि बुद्धी, चित्त ह्यांच्या साह्याने आम्ही हे सगळं देवाने आम्हाला उपासनेसाठी दिलेलं साधनं आहेत असं समजायला पाहिजे. आणि ती सगळी साधनं शुची करून, जसं तांब्या तामण चांगलं घासून आम्ही देवापुढे पूजेला वापरतो तसं हे पण चांगलं लख्ख करून रोज देवापुढे अर्पण करायला पाहिजे. त्या लख्खपणाचं पण लोक कौतुक करतात, तसं आपल्या लख्खपणाचं कौतुकात न रमता पूजेसाठी आहे हे समजायला पाहिजे. ते स्वामी स्वरूपानंदांनी निरोगी निर्मळ असावे शरीर, जाणते मंदिर देवाजीचे, मनबुद्धी शुद्ध असो देई नित्य, ते पूजा साहित्य देवाजीचे, सर्व काळ चित्त ठेवावे पवित्र, त्याची पूजापात्र देवाजीचे. सर्व काळ चित्त पवित्र ठेवा, कारण ते पूजापात्र आहे. पात्राचा एक अर्थ भांड असं होतं ज्याच्यात पूजा होणार आहे, आणि पूजापात्र म्हणजे ते पूजेला पात्र होतं, योग्य होतं. तर जर का शुद्ध असेल तरच. मग असा रीतीने सगळी ती अंतःकरणं पूजेला लागलेली आहेत. पूजा करणारा जो जीव आहे आतमध्ये, शिवाची पूजा चाललेली आहे. कशा भावे? सोहम भावे. सोहम भावे जीव पूजी नारायणा, सांडुनी मीपणा स्वामी म्हणे. व्यक्तिमत्वाचे सगळे अवगुण त्यागले, सगळं घेऊन आम्ही ईश्वरापाशी जाऊ शकत नाही. तसं मोठ्या व्यक्तीपाशी जाताना नको त्या गोष्टी बाहेर ठेवून एकटं आत सोडतात. तसं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून, मीपणा बाहेर ठेवून एकटं देवाशी जा. स्वामी म्हणे एकांती देवभक्ता पडे मिठी असं म्हटलं. तर मिठी देण्यासाठी ते हात मोकळे पाहिजे. स्वामीजी एकदा प्रबोधन करत असताना मागे युवा केंद्रात म्हटले होते की तू हात खिशात ठेवून जर का बसलास तर तो मुळीच तुला जवळ करणार नाही. मोकळं व्हायला लागेल. हात खिशात राहणं म्हणजे व्यवहारामध्येच प्रायोरिटी असणं. मग त्या ईश्वराला तुला भेट देण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. अशा प्रकारे जी व्यक्ती अहंता जाणायला शिकेल, अगदी संतांपाशी वावरताना पण तो अहंकार इतका एका गुप्त प्रवाहासारखा आतमध्ये वाहत असतो. म्हणजे लोक बाहेर व्यवहारात एक वेगळा चेहरा घेऊन असतात आणि स्वामींपाशी एक वेगळाच चेहरा घेऊन हाच का तो असं वाटतं. त्याला कधी असं बघितलं नव्हता, पण त्याच्यामध्ये सगळे ते विकार आतमधून गेलेले असतील असं सांगता येत नाही. ते गोळवणी महाराजांचा एक सुंदर प्रसंग आहे की ते पहाटे 3-3:30लाच उठून स्नान, संध्या, ध्यान, पूजा करत असत. सकाळी 5:30-6ला सगळं झाल्यानंतर. तर एक अत्रेय म्हणून त्यांचे शिष्य होते आणि ते महाराजांना पूजेला सहाय्य व्हावं म्हणून ते त्यांनी शेतकी कॉलेजमधून एक टोपलीभर टपोरी गुलाबाची फुलं आणली, पूजेच्या वेळी आणली. आणि त्यांना महाराजांना पूजेला हे व्हावं, वापरता यावी हा एक भाग होता, पण ती आपण आणली आहेत, ती कशी सुंदर आहे त्याचा भाव होताच अंतःकरण. आणि महाराजांची पद्धत अशी होती की त्यांनी ते एक एक फूल उचलत हळू हलवून बघत. जर का पाकळी खाली पडली तर ते फूल बाजूला ठेवत, ते व्हायचं नाही. असं करून त्यांनी ती प्रत्येक फूल हळूहळू हलवायला सुरुवात केली. एक फूल पाकळी पडली, दुसरी पडली, असं करत करत त्यांना वाटलं आता थोडी फुलं अशी वेस्ट होणारच आहेत, आता कालची फुलं आहेत थोडीशी. पण असं करता करता ती टोपली रिकामी व्हायला लागली. तसं हे कासावीस व्हायला लागले की आपलं एकही फुल आता देवापाशी पायी जातच नाही आहे. असं करून 2च फुलं उरली आणि त्यांना अक्षरशः म्हणजे आता हे काही गेलंच असं वाटलं आणि त्याही फुलाच्या पाकळ्या पडल्या. तसं झाल्यानंतर आता ते अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू आले की चूक झाली. अशा प्रकारे अंतःकरणात आल्यानंतर शेवटचं फूल हललं तरी त्याची पाकळी पडली नाही.
आणि महाराजांनी मागे वळून बघितलं. त्यांना माहीत नव्हतं आधी ते आहेत म्हणजे, पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यावर ते म्हणाले की एकच फुल कामी आलं, असं महाराज म्हणाले. तर त्याच्यावर ते म्हणाले हो, कारण त्या एकालाच अहंता चिकटलेली नव्हती. हा म्हणजे प्रत्यक्ष प्रसंग स्वामींनी पण हा शिबिरात सांगितलेला होता, माझ्या आता सध्या वाचनात आला. पण अशा प्रकारे तो चिकटलेला अहम, तो चिकटलेला आहे हेही आम्हाला भान नाही. अशा प्रकारे जे दुश्चित्त आहे ते हळूहळू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, आणि त्याच्यासाठी आमचं जीवनक्रम हा एकूण गोष्टींना अलाईन करून घेणं. माझे स्वामीमध्ये स्वामीजींनी जे अनेक प्रसंग सुंदर सुंदर वर्णन केले, त्याच्यामध्ये स्वामी माधवनाथ एकदा त्यांच्या इथे आलेले असताना काहीतरी एका दुसऱ्या साधक शिष्याबद्दल स्वामींनी विचारलं, आणि त्याच्या वेळेला स्वामींनी थोडं डिटेल माहिती द्यायला सुरुवात केल्यावर स्वामी सरलाताईंना म्हणाले की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबा आणि तुकोबा पुरे, असं म्हणून तिथून निघून गेले. आपलं तसं नसतं, आम्हाला कोण कोण लागतं. ज्ञानोबा तुकोबा दिवसभरात क्वचित आठवतात, पण संतांकडे बघून शिकायचं हेच आहे की ज्ञानोबा तुकोबा पुरे, दुसरे कोणीही नकोत. आतून व्यवहाराला व्यवहार योग्यच चाललेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञानोबा तुकोबा पुरे हे आमचं परवलीचं वाक्य म्हणून वापरायचं नाही, पण आतमध्ये ते मात्र निश्चित अधोरेखित असायला पाहिजे की आम्हाला हेच साधायचं असेल तर त्यालाच प्राधान्य द्यावं लागेल, दुसरा त्याला उपाय नाही. म्हणून स्वामींची ती आवडते दोहा की तन पवित्र सेवा करे, धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरिभजन से इसविद हो कल्याण. आणि अशा प्रकारे जे स्वतःला शिस्त लावत लावत तत्वाचा अनुभव घेतात, आणि त्याच्यासाठी कशा प्रकारे हे सगळं माझं तुझ्याशीच युक्त होऊन जावं हे मागणं संत देवापाशी मागतात की मी साधना करत असताना तुझ्याशी संबंधित आहे आणि व्यवहार करताना जगाशी संबंधित आहे, असं न हो, ही पण तूच करून घे, बोले न ते हो तुझेची स्मरण, असं स्वामी स्वरूप म्हणतात. जे काही मी बोलतोय ते तुझं स्मरण व्हावं, चिंतीन ते होवो ध्यान तुझे, देखेन ते होवो तुझेची दर्शन, त्वद्गुण श्रवण ऐकेन ते, हिंडेन ती होवो तुझं प्रदक्षिणा. कुठेही चालणं ही तुझी प्रदक्षिणाच चाललेली आहे. करीन भोजना नैवेद्य तो, घडे जो व्यापार तिची तुझी पूजा, होवो केशवराजा स्वामी म्हणे. पण याच्यासाठी असं करण्यासाठी अंतःकरण त्याच्या पायी ठेवून दिलेलं आहे, ते परत परत माघारी येत नाही. आता जे काही घडतं आहे ते त्याचीच पूजा चाललेली आहे, हे सिद्धांची अवस्था. पण आम्ही नैमित्त शोधून तरी आमचं जे जे काही प्रकारचे उपभोग आम्ही घेतो आहोत, म्हणजे अगदी चहा पिण्यापासून तो उपभोग करायला हरकत नाही, बरं वाटतं ना, म्हणजे तो उपभोगच आहे. तो प्रत्येक गोष्ट ही अर्पण केल्याशिवाय करणार नाही असं शिस्त बाळगणं, आणि ते मी कसं करू शकतो याचाही अहंकार न बाळगणं, तेही त्याने प्रेरणा दिली म्हणून चाललेलं आहे, त्याने आठवण केली म्हणून चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे जे करू शकतो की शारदा मातांकडे त्यांच्या शिष्याने एकदा म्हटलं होतं, खूप साधना पण त्यांनी केलेली होती, संन्यासी शिष्य, की आता मला असं लक्षात आलेलं आहे, तो म्हणाला की विकारांवर माझा पूर्ण ताबा आलेला आहे, गुरूंना सांगितलं. त्याच्यावर त्या म्हणल्या, अरे असं म्हणू नये, असं म्हणू नये, विकारांवर ताबा येवो अशी प्रार्थना कर, असं म्हटलं. कशाचीच गॅरंटी घेऊ नको, मनाची तर मुळीच नको, स्वतःच्या मनाची तर अजिबातच नको, की ते कधी नेऊन फसवेल या सगळ्यांमध्ये. आणि विकारांवर ताबा आलाय हा अहंकारच तुला नेऊन गाळात घालायची शक्यता आहे. म्हणजे हे म्हणालेलं नाहीत, पण संतांचं ते इंटरप्रिटेशन आपण जर का डोक्यात केलं तर ती परंपरा तिकडेच येऊन थांबते. अशा पण ह्या सगळ्यामधून सावरता जी व्यक्ती हळूहळू ईश्वराशी संबंधित होऊन राहता चित्ताला आता आवड लागली, आणि ते चित्त आता ईश्वराच्या पायी राहायला शिकलं, आता ते ईश्वरस्वरूपच होऊन गेलं, आता प्रयत्नांचा भाग राहिला नाही, अशी सिद्ध अवस्था. आणि अशा ज्या व्यक्ती आहेत त्याचं वर्णन करताना स्वामी माधवनाथांनी असं म्हटलेलं आहे की ते धन्य जनी संसारी. असे लोक हे जीवनामध्ये धन्य की ज्यांच्यामध्ये हे सगळे सद्गुण आता वास करत आहेत, ईश्वराच्या भावासहित ते सद्गुण वास करत आहेत. आणि इतकं त्याचं प्रभावी व्यक्तिमत्व, निस्संग व्यक्तिमत्व, प्रेममय व्यक्तिमत्व की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की भाविकांशी तारायाला वाटे हा जन्म आला. ह्याचा जन्मच लोकांना शिकवण्यासाठीच आहे, उदाहरणादाखल आहे. न स्पर्शी वासना ज्याला माधव लोटांगणी त्यारे. त्यांचं स्वतःबद्दलच ते बोलत आहेत की अजिबात मी ते आयुष्य जणू काही शिष्यांसाठीच, शिष्याणा मोक्षदानाय लीलया देहधारिणे, लीला म्हणून देहधारणे. अशा प्रकारच्या सद्गुरूंचं त्यांच्याच शब्दांमध्ये
गायन आपण ऐकणार आहोत. अंजनाताई म्हणतील आणि त्याने हा कार्यक्रम संपेल.